भंडाऱ्यात ऑटो संघटनेचा बेमुदत संप करीत असून भंडारा, लाखणी, साकोली असे ऑटो चालत असतात। मात्र या रोडवर गोंदिया नागपूर खासगी ट्रॅव्हल्स चालत असल्याने ही ट्रॅव्हल्स साकोली लाखणीमधून प्रवासी नेत असतात। त्यामुळे यांचा ऑटोला प्रवासी मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। तर यावर पोलीस प्रशासनाने तोडगा काढावा असे संघटनेकडून मागणी करण्यात आली आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरूच राहील असा इशारा दिला आहे। मी टाटा मॅजिक कालीपिवळी संघटनेचा अध्यक्ष आहे, सूर्यकांत कबने। आमच्या मागण्या एकच आहे का हे जे टुरिस्ट ट्रॅव्हल्स आहेत, हे टुरिस्ट ट्रॅव्हल्स आज आमच्या रोडवर अतिरेक करत आहेत, म्हणजे आणि चालू झाले आहेत। चालू झाले असल्यामुळे आमच्या काय ते लोकल सवारी उचलत आहेत। सवाऱ्या उचलल्यामुळे आमच्या गाड्यात 2 रुपयाची सवारी बसवायला मागं पुढं पाहायचं आहे। आणि त्या ट्रॅव्हल्सवाले बसस्टॉपमध्ये अंदर जाऊन जाणारी सवारी उचलून आणणे किंवा आमच्या गाडीमध्ये सवारी बसली राहिली ते उचलून आणणे, त्या गाडीला परमिट नसताना तरी ते आमच्या रोडवर चालत आहेत गाड्या ना। आमच्यावर त्या रंगारीची भाषा करत आहेत आणि रंगारीची भाषा त्याचे जे एजंट लोक आहेत, जेणे एजंट लोक बसवलं आहे भंडाऱ्यात, साकोलीत, गोंदियात, हे कधी कधी लोक ते लोक अतिरेक करत म्हणजे मारावाडीची भाषा वापरत आहेत। वरून कसं आहे, आमच्या गाडीत आज ते गाडी ट्रॅव्हल चालल्यामुळे आमच्या गाडीत हे जे लेडीज आहे किंवा हे माणसं आहे, हे लोक आहेत, हे बसायला मागं पुढं विचार करतात। आज आमच्या 200 रुपयाला मरण आहे। अशी गोष्ट आली आहे का जे पहिलेच अर्ध्या तिकटीनं आमची ऐसी तैसी झाली आहे। अर्ध्या तिकटीनं गव्हर्नमेंटनं पहिलेच अर्धी तिकीट करून लेडीज आमच्या गाडीमध्ये बसत नाही। आता ट्रॅव्हल चालू करून हे जे परमिट नसताना बी त्याने ते ट्रॅव्हल चालू करून आता आमच्या गाडीवर अजून ते भुकमरीची वेळ आलेली आहे। मी शरद गायधनी ऑटो युनियनचा उपाध्यक्ष आहे। आमच्या लाखणी, भंडारा, साकोली, लाखणी या रोडवरती पॅसेंजर परमिट गाड्या चालतात, परंतु येत्या 2-3 महिन्यामध्ये आमच्या रोडवरती गोंदिया टू नागपूर ट्रॅव्हल चालू केली गेली आहे आणि त्यांना पॅसेंजर परमिट आहे नाही। ते पूर्ण लोकल सवारी उचलल्या कारणामुळं आम्हाला पॅसेंजर मिळत नाही। सगळ्यांना पॅसेंजर मिळत नसल्यामुळं त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे। त्याच्यामुळं आज महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना अर्धी तिकीट केल्यामुळं प्रवासी मिळत नाही, त्या आणखी तो एक कारण झाला। आणि हे प्रवासी जे ट्रॅव्हल्स देत आहेत त्यांच्यामुळं पूर्ण उपासमारीची पाळी आली आहे।